मुंबईसह उपनगरांनाही मुसळधार पावसानं झोडपलं। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस, ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे हाल। कोकणाला मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक गावांचा संपर्क तुटला। नदी नाल्यांना पूर, अनेक ठिकाणी ढगफुटी, हायवेवरही पाणीच पाणी। मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा, ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बरवरची वाहतूक विस्कळीत, तर बस स्टॉपवरही गर्दी, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, अंधेरी सबवेतही पाणी। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाची तुफान बॅटिंग, कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ। मुसळधार पावसामुळे मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधल्या शाळांना सुट्टी, ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। अधिवेशनासाठी येणाऱ्या 10 ते 12 आमदारांना पावसाचा फटका। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मिटकरी प्रवासात अडकले, तर संजय गायकवाड आणि मुश्रीफांनाही पावसाचा फटका। वरळीतील हिट अँड रन प्रकरणात शिंदेंच्या सेनेचे राजेश शहा आणि राजेंद्र सिंग बिडावत पोलिसांच्या ताब्यात, तर मुलगा मिहिर शहा फरार, पोलिसांकडून गुन्हा दाखल, आज कोर्टात हजर करणार। मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी 5 वाजता बोलावली सर्वपक्षीय बैठक। उद्धव ठाकरे, पवार, राज ठाकरेंनाही निमंत्रण, आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न। हिंगोली, परभणीनंतर आज जरांगेंची नांदेडमध्ये रॅली, प्रशासनाकडून शाळांना सुट्टी, हजारो मराठा बांधव रॅलीत सहभागी होणार। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मणिपूर दौऱ्यावर, दौरा तापण्याची शक्यता, राहुल मदत छावण्यांना भेट देणार। 21 जुलैपर्यंत शिवभक्त आणि पर्यटकांना दुर्गराज रायगडावर जायला बंदी, आपला जीव धोक्यात न घालता सुरक्षेला प्राधान्य द्यावं, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन।